उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा थोड्याच वेळात सुरू होता। नागपुरातून हा दौरा सुरू होत असताना नागपुरातील उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक जे दिसतात ते आपल्याला दिसतात, त्यांच्या स्वागताकरता उपस्थित आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा झाला, त्यानंतर आता उद्धव ठाकरे येऊन आज सभा घेणार आहे यवतमाळमध्ये आणि त्यानंतर वाशिममध्ये सुद्धा। नरेंद्र मोदी साहेब येत राहतील जात राहतील हा त्यांच्या मनातला भेव आहे, कारण की आमचा वाघ निघालेला आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये जे स्वप्न भारतीय जनता पार्टी बघत आहे तो पूर्ण होणार नाही। आमचे वाघ, आमचे श्रद्धेय आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी हे यवतमाळला चालले आहेत आणि जे गद्दार, जे 50 खोके घेऊन ज्या लोकांनी गद्दारी केली पक्षाशी, त्यांना सबक शिकवण्याचे काम हे आदरणीय उद्धवजी करणार आहेत। आणि उद्धवजीचा हा माहोल तुम्ही बघत आहात। ही नागपूर आदरणीय देवेंद्रजी यांची कर्मभूमी, आदरणीय गडकरी साहेब RSS ची कर्मभूमी, इकडे बघा उद्धव साहेबांसाठी हा शिवसैनिक तडमड। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस आहे आपल्या उद्धव साहेबांसाठी आणि हा भगवा हा महाराष्ट्रामध्ये फडकण्याशिवाय राहणार नाही। यवतमाळला दौरा करताय, पण एक कुठेतरी रुखरुख रामटेकला सुद्धा शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा क्लेम होता, त्यांनी इथे पण दौरा करायला अशी अपेक्षा होती शिवसेनेची। क्लेम आहे नागपूरवरूनच, बाजूला रामटेक आहे, यवतमाळचा दौरा आहे, एक कॉन्स्टिट्युन्सी घेणार आहे। उद्धव साहेब हे मिंदे होणार नाही, दबावाखाली नाही, आमच्यावर कोणत्याही अमित शाह साहेबांचा दबाव नाही आहे आणि मिंदेसारखा आम्ही भेवत नाही आहोत। हे उद्धवजी आहेत। आजपर्यंत तुम्ही मीडिया तुमची रिपोर्ट आहे, आजपर्यंत आम्ही ते 23 सीटवर कायम आहोत। आम्ही 10-8 असे मध्ये समझोता करणार लोक नाही आहेत, ते हे उद्धवजी आहेत। आपण बघू शकतो हे सगळे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत, त्यांच्यात प्रचंड असा जोश आहे। उद्धव ठाकरे यांचा दौरा आज विदर्भ दौरा थोड्याच वेळात अगदी सुरू होत आहे। तत्पूर्वी आपल्या नेत्याला बळकटी देण्याकरता हे सर्व कार्यकर्ते नागपूर विमानतळात पोहोचलेले दिसत आहेत। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।